तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे संकष्टी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मगाशी मार्केटमधनं जाऊन आली. भाजी नव्हती घातलेली, भाजी बिजी काहीच नव्हतं घरात. सो मी भाजी बिजी घेऊन आली आणि मटकी घालायची पण मी विसरलेली, कारण मी बघितलंच नाही की संडेला संकष्टी आहे करून. सो मग आता मटकी विकत घेऊन आलेले. मटकी इथे घालून ठेवली आहे आणि इथे आता डाळ भिजत घातली आहे. कोथिंबीर आता ही एकदाच अशी कट करून घेतली, कोथिंबीर पण साफ करून घेतली आहे, पिशवीत भरली आता ती. आणि आता मला जेवणाला सुरुवात करायची. तर म्हटलं आता मी गूळ एक बाहेर काढून ठेवला आहे, मोदक करायचे आहेत आज. आणि चहा इथे ठेवलेली आहे आता. तर चहा घेतल्यानंतर मी जिजाईचा अभ्यास करायला घेतला आणि जिजाई अभ्यासाला बसली की शिवराज आपोआप अभ्यास करायला बसतो लगेच बाजूला तिच्या. सो तिचा अभ्यास करायला घेता घेता मेथीची भाजीसुद्धा आणली होती, ती पण निवडून घेतली. आणि त्याच्यानंतर माझं डोकं खूप दुखायला लागलेलं, म्हणून मी खुर्चीवर बसलेली. तर जिजाई लगेच माझं डोकं बिपकं चेपून दिलं, माझ्या डोक्याला तेल बिल लावून दिलं. आणि नंतर त्याच्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली. तर शिवराजला शंख वाजवायला, जिजाई आमची शंख वाजवते, सो शिवराजला पण शंख वाजवायचा असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी वातावरण खूप छान झालेलं, पाऊस थोडासा थांबला होता. तर म्हटलं चला जेवणाला सुरुवात करायला हवी. तर डाळ शिजायला घातलेली, डाळ भिजत घालून ठेवलेली, तर डाळ शिजून घेतली आधी. त्याच्यानंतर भाजीची तयारी सगळी करून घेतली, कांदा टमॅटो कट वगैरे सगळा करून घेतला, कारण मटकीची सुकी भाजीच करायची होती. आणि मटकीची सुकी भाजीच खूप छान वाटते मला तरी. सुकी भाजी आवडते, माझ्या नवऱ्याला रस्सा भाजी आवडते. म्हणजे आपण जसं मिसळला करतो तशी रस्सा भाजी त्यांना आवडते. बट आता उपवास होता आणि मी म्हटलं की आता डाळ भात तर आहेच, तर म्हटलं सुकी भाजीच करूया. त्याच्यानंतर म्हटलं कोथिंबीर पण भरपूर आहे, तर म्हटलं चला कोथिंबीर वडीच मस्त करून घेऊया, कारण बरेच दिवस कोथिंबीर वडी काय खाल्ली नव्हती. सो म्हटलं चला कोथिंबीर वडी हे करूया. आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर आले आणि त्यांना मी कामाला लावली. ॲक्च्युली ते स्वतःहूनच बसले, मी कामाला लावली नाही आहे त्यांना. आणि मग त्यांनी मस्त मला खोबरा कट करून दिलेला किसायला. त्याच्यानंतर कारण मोदक करायचे होते, सो ते येताना नारळ घेऊन आलेले आणि ते बिचारे खूप दमले होते, पण तरी पण मला हेल्प करायला आले होते. त्याच्या मी डाळीला फोडणी घालून घेतली. मग मी सारण तयार करायला घेतलं. सारण तयार करून झाल्यानंतर मी पीठ मळायला घेतलं आणि पीठ पण मी मोदकाचं रेडीमेड. सकाळी जेव्हा मार्केटला गेलेलो ना, तेव्हा भाजी विजी सगळं घेऊन आलेली आणि म्हटलं चला मोदक पण करायचेच आहेत. म्हटलं पण नारळ नेमका घ्यायला विसरलेलो. तर हे माझे मिस्टर जेव्हा संध्याकाळी काम करायला गेलेले बाहेर, कारण सुट्टी असली, संडे असला तरी त्यांचं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप आहे, सो ते काम करत असतात फॅब्रिकेशनचं, जिथे साईटवर चालू असेल तिथे. तिथनं येताना मग ते नारळ घेऊन आलेले. आणि मी पिठाला उकड काढून जशी खाली बसली, सगळं घेऊन बसली, तशी सगळी एक 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 जण यायला लागले. पहिले माझे मिस्टर आले, नंतर शिवराज आला, मग जिजाई आली, सगळेच आले मोदक करायला. तर म्हटलं चला मग आता पीठ मळवायला पण मग मिस्टरांनीच मला हेल्प केली, माझ्या नवऱ्यानेच हेल्प केली. आणि इथं शिवराज बघा तुम्हाला हाय करून गेला पटकन. बिचारे खूप दमले होते, पण तरी पण मोदक करायची खूप आवड आहे त्यांना. आणि तसं बघायला गेलं ना, तर मोदक मला त्यांनीच शिकवले आहेत. जेव्हा म्हणजे मी पहिली जेव्हा माझी आषाढ पागोळी होती आणि मी माझ्या मामाकडे गेलेली, तेव्हा तिथे मोदक संकष्टीच होती आणि तेव्हा मोदक करायला घेतलेले. तेव्हा हे पण आलेले, मला घ्यायला आले होते ॲक्च्युली. पण तेव्हा एवढा पाऊस पडत होता ना, आणि तेव्हा काहीतरी घाटामध्ये झाड हे झालेलं, त्याच्यामुळे मग आम्हाला 2-3 दिवस अजून तिथे राहायला लागलेलं. तेव्हा आम्ही मोदक शिकले मी त्यांच्याकडून. त्यांनी मला शिकवलं कसं करायचं आणि खूप छान मोदक बनवतात. ते ॲक्च्युली ते त्यांच्या आजीकडून शिकलेले आहेत आणि मी आता माझ्या नवऱ्याकडून मोदक शिकलेली आहे. तर जेव्हा आम्ही मोदक करत होतो तेव्हा ही दोघं पण खूप त्रास देत होते. तर शिवराजला मोबाईल देऊन गप्प बसवलं, कारण तो खूप मध्ये येत होता सारखा, आणि सारखं पीठ घेऊन हे करत होता आणि त्याला सारणच खायचं होतं, त्याचं असं चालू होतं सारखं. सो मग आता मोबाईल दिला की एका जागी गप्प बसलेला, म्हणून आम्ही हसत होतो की बघा कसं आता मोबाईल दिला तर गप्प बसले, आता अजिबात येत नाही आहे. त्याच्यावरून आमचं बोलणं चाललं होतं. त्याच्यानंतर थोड्या वेळाने जिजाई आली लगेच की मला पण मोदक करायचे आहेत. मग तिचे पप्पा तिला शिकवत होते मोदक कसं करायचं, थांब दाखवतो तुला करून. मग जिजाईने पण थोडा म्हणजे मोदकाला आमच्या तिघांचा हातभार लागला होता. सो मी पण आता खूप छान म्हणजे चांगली बऱ्यापैकी मोदक बनवते. खूप चांगली बनवत आहे असं बोलू शकत नाही, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आकार येतो माझासुद्धा आता मोदकाचा.
बघ असं कसं केलं बेटा, असं साईडला करायचं, हे नाही चिपायचं, असं चेपायचं आणि असं असं करायचं. ते काय कर असं कर, हे बघ माझं मी कसं केलं. तर आमचे बरं चांगले मोदक करून झाले होते आणि त्याच्यानंतर मोदक मी उकडायला ठेवले. तसे मी म्हटलं चला आता भांडी खूप पडली होती, तर म्हटलं भांडी घासून घेऊ ही पटकन, आणि एवढा ढिगारा होता भांड्यांचा, असं म्हटलं नंतर जेवल्यानंतर खूप कंटाळा येईल. मग वड्या तळायच्या होत्या आणि ते मोदक ऑलमोस्ट तयार झालेले होते. सो मग पटकन नैवेद्य दाखवून घेतला, देवाला आरती केली बाप्पाची आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. तर मला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका प्लीज, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आम्ही आता जेवून घेतो, भेटूया एका पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल, बाय.